आरक्षण मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून असून मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं। मराठ्यांना फक्त दुसऱ्यांसाठी लढा उभारायचा आणि स्वतःची मुलं त्याच आरक्षणापासून वंचित ठेवायचे। कोणताही निकष न ठेवता बाकीच्यांना आरक्षण दिलं गेलं, मात्र मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही। गायकवाड कमिशनला 12% मराठ्यांना मागास जाहीर केलं तरी आरक्षण दिले गेले नाही। इतर ज्या जाती मागास गेले ते सिद्ध करू शकले नाही। व्यवसायावर आधारित आरक्षण दिले पण कोणाला मागास सिद्ध केलं नाही। मंडळ कमिशन 3 कामं सांगितले, मात्र त्यांनी एकही काम न करता इंग्रजांनी केलेली जनगणना तशी उचलून ओबीसीची लोकसंख्या 28% दाखवली आणि 14% आरक्षण लागू केलं। एसटी आणि एनटीला 100% आरक्षण, मात्र मराठ्यांना 16% आरक्षण वाटले। मराठे गाफील राहिले आणि त्यांनी आरक्षणाकडे लक्ष दिलं नाही, म्हणून त्यांच्या मुलांवर ही वेळ। इतर जातींचा व्यवसाय शेती बघून आरक्षण दिलं गेलं, मात्र मराठ्यांना आरक्षण नाही, म्हणून तुम्हाला मराठ्यांचे पुरावे सर्व होते पण ओबीसी नेत्यांचा दबाव सरकारवर होता म्हणून पुरावे नाही असं दाखवून मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं। समिती गठीत झाल्या, अहवाल एकही सादर झाला नाही। आता समिती गठीत झाली आणि काम करण्यास सुरुवात झाली। मराठ्यांच्या एकजुटीसमोर सरकारनं नमतं घेतलं, लाखोंनी नोंदी समोर येऊ लागल्या आहेत। हैदराबाद संस्थांमध्ये सर्व पुरावे सापडले आहेत, मग आरक्षण का नाही? एका भावाला तुम्ही आरक्षण देणार आणि दुसऱ्याला नाराज करणार। जर मराठा आरक्षणात होता तर आता मराठ्यांना एक जाणून घ्यायचंय, मराठ्यांचे पुरावे असतानाही लपवून कोणी ठेवले आणि त्यांच्या पाठीशी कोण होता याचं नाव आता आम्हाला माहिती पाहिजे। अहमदनगर जिल्ह्यात 3.25 लाख नोंदी सापडल्या आणि आरक्षण का दिलं गेलं नाही? 24 डिसेंबरपर्यंत सरकारला वेळ दिली आहे। 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांनी जागे राहा। या आरक्षणाच्या पायी मराठा समाजाच्या पदावर जायला पाहिजे। त्या पदावर जात नाही ना, इलाजानं खालच्या पदावर काम करावं लागतंय। सेंट्रल गव्हर्नमेंटचं एकही कॉलेज आम्हाला मिळत नाही। चांगले टक्के असून पण आणि 25-50% वाला तिथे पोहोचतो। दुसऱ्याला देताना आम्ही कधी विरोध केला नाही आणि काम करणार नाही, पण दुसऱ्याचं अतिक्रमण केलेलं त्यांनी सोडायला हवं। मराठ्यांनी विश्वास ठेवला आणि तिथेच त्यांचा घात झाला। मराठ्यांच्या पोरांना मोठं होऊ द्यायचं नाही, हे मोठं षडयंत्र। मराठ्यांनी कधी यांची जात बघितली नाही। आज मराठ्यांच्या पोरांवर वेळ आली तर त्यातील कोणीही यायला तयार नाही। पक्षातील नेते मोठे करण्याचं काम मराठ्यांनी केलं, पण त्यांच्यासाठी कोणी नेता यायला तयार नाही। ज्याने मोठं केलं तोच आता आडवा येतोय। मी तुम्हाला येऊ देणार नाही। आता सरकारला काहीच करता येत नाही आणि जे विरोध करत आहेत त्यांचाही विषय आवरला आहे। ज्या अर्थी नोंदी आढळल्या त्याप्रमाणे आता आरक्षण द्यावंच लागेल। म्हातारपणात एकाला काही सुचत नाही। मी कोणाचं नाव घेतलं नाही आणि घेणारही नाही, कारण त्यांची ती लायकी राहिली नाही। घटनेच्या पदावर बसलेल्यांच्या तोंडात अशी गरळ ओकणं बरं नाही। त्यांना पक्क माहीत झालं मराठा ओबीसीत गेला म्हणून राजकीय फायद्यासाठी ओबीसी मराठामध्ये भांडण लावण्यास सुरुवात केली। ओबीसी आणि मराठा बांधव एकत्र व एकसंघ आहे। जाती जातीत दंगली घडवू नका, मी मराठ्यांनाही तेच आवाहन करतो। यांनी कितीही दंगली भडकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या स्वार्थासाठी दंगली करू नका। कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर तो बिघडू द्यायचा नाही, त्यांचा उद्देश सफल होऊ द्यायचा नाही। तुम्ही कितीही विरोध करा, ताकद लावा, आरक्षण आम्हाला मिळणारच। त्याचं सर्व भाषण मी ऐकणारच आहे। मग माझ्या टप्प्यात आला तर मी सोडत नसतो। मला बोलतो मी 5वी शिकलोय, मी सरकारची इतकी उत्तरं देतोय की ते शोधत बसले मी किती शिकलोय। वयानुसार त्यांना पचत नाही। मुंबई तो कुठे होता, कुठल्या फार्म हाऊसमध्ये होता, कुठल्या पिक्चरमध्ये काम केलं हे सर्व काढणार आहे, फक्त आरक्षण मिळू द्या। पण तो पण कुठे जाणार नाही आणि मी पण जाणार नाही। बेसन भाकरी खाल्ली सांगायला लाजत पण नाही। मी एकटाच 60% आहे असं तो म्हणतो, पण आमच्या गावात त्याचं एकही घर नाही। खातोच किती अतिक्रमण केला, कोणाचं हॉटेल घेतलं, सर्व काढतो। उपोषण मागे घेतल्यानंतर आम्ही गावबंदी उठवली, पण एका गावात एक बोर्ड राहून गेलं तरी त्यांनी गावात येण्यासाठी बोर्ड फाडायला लावला। त्याच्याकडे इतका पैसा आणि गाड्या एवढ्या झाल्या की पोरं बाहेर देशात शिकायला गेले। तू फक्त बोर्ड फाडला, चड्डी कशी फाडतो ते बघ। नोंदी मिळाल्या की लगेच प्रमाणपत्र द्या ही मागणी होती। आज नोंद मिळाली
की लगेच प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली. 70% आंदोलन यशस्वी झालंय. आपलं आरक्षण शांततेत, कोणीही आत्महत्या करू नये, माझ्या खांद्याला खांदा लावून लढा. जर सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेला बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करू. यात राजकारण आणू नका आणि मतभेद देखील आणू नका. मराठ्यांच्या पोरांच्या हितासाठी एकजूट राहा. माझा जीव गेला तरी मी 1 इंच मागे हटणार नाही. आरक्षण मिळूनच राहणार. फक्त एकजूट तुटू देऊ नका. ही एकजूट अशीच राहू द्या. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, संधीचं सोनं करा. एखाद्या जातीला ओबीसी प्रवर्गात समावेश व्हायचं असलं तर ती जात मागास असायला लागते, तर त्या जातीचा ओबीसीमध्ये समाविष्ट होतो. गायकवाड कमिशननं मागास सिद्ध केलं तरी देखील मराठ्यांना आरक्षण नाही. त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा तुम्हाला पारित करावा लागणार आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळणार. सरकारनं अहवाल बनवायला समितीमार्फत सुरुवात केली आणि या 2 ते 4 दिवसात दुसरा या अहवाल सरकारकडे सादर होईल. 70 वर्षाचा बॅकलॉग भरावा लागेल. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी. यांनी कितीही वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला तरी संयम सोडायचा नाही आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचं. शांतीच्या आंदोलनातच मराठ्यांचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले. लक्षात असू द्या, शांतीचा ब्रह्मास्त्र करण्याची ताकद या राज्यातून देशात कोणाचं. आंदोलन 70% आपलं यशस्वी झालंय. आजच मराठे घराघरातल्या हातात एकजूट याच कारणानं झालेत. हे 100% मराठ्यांना आरक्षण मिळणार. सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरला कायदा पारित होईल आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. माझा जीव गेला तरी आरक्षण मिळाल्याशिवाय 1 इंच मागे हटणार नाही असा शब्द तुम्हाला देतो. ज्यांनी मराठ्यांवर लाठीचार्ज केला त्या जालन्याच्या पोलीस अधीक्षकांना मारल्याचे बक्षीस मिळाले असेल. नाही, ते अगोदर आम्ही जाहीर नाही करणार. कारण आम्हाला खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब 100% मराठ्यांना 24 डिसेंबरच्या आत आरक्षण देणार. नाही दिलं तर आम्ही 24 डिसेंबरच्या नंतर तुम्हाला 100% कळवणार. पण अगोदर आम्ही का सांगणार? कारण आम्हाला आशा आहे, जे सरकार असतं त्यांच्याकडून जनतेला आशा असते न्यायाची. मुख्यमंत्री 100% मराठ्यांना आरक्षण देणार ही मराठ्यांना खात्री आहे. सरकारच्या सगळ्या या पुढच्या वाटचालीबद्दल तुमच्या आरक्षणासंदर्भात तुम्ही समाधानी आहात का? कारण आता आरक्षणाचे किंवा नोंदीचे पत्र देखील जायला लागले मराठ्यांना. नाही, हे मात्र सत्य आहे की अगोदर आम्ही त्यांच्यावरती आनंदी नव्हतो, परंतु आता समाधानकारक यासाठी की त्यांनी इतकं स्पीडनं काम वाढवलं आहे. काही जिल्ह्यात मात्र मनुष्यबळ कमी पडायला लागले. त्याबद्दलही सरकारशी आमचं बोलणं झालेलं आहे की तुम्ही मनुष्यबळ वाढवा, कारण नोंदी काही जिल्ह्यामध्ये कमी यायला लागल्या. ते मनुष्यबळ वाढवण्याचं आणि सॉफ्टवेअर घेण्याचं सुद्धा त्यांनी आता ठरवलं आहे की तातडीनं राहिलेला जो महिना 1.25 महिना याच्यामध्ये आम्ही ताकदीनं काम करून नोंदी घेऊ आणि नोंदी मिळायला लागल्या. त्यामुळं मराठा समाज 100% समाधानी आहे. एकीकडे तुम्ही समाधानी आहात असं म्हणताय, मात्र सरकारमधील एक मंत्री आहे ते सातत्याने तुम्हाला लक्ष करताय, तुम्ही त्यांना लक्ष करताय. काय प्रकारे कळत नाहीये? आधी मी नाही करत. माझं एकही वाक्य अगोदर दाखवा. प्रत्येक वेळेस त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. कारण मी सांगितलं, व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नव्हता, वैचारिक विरोध होता. त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता. परंतु त्यांनी जे परवाचे प्रकार केले, जातीय तेढ निर्माण होईल याचे, हे मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला रुचलेलं नाही. कारण घटनेच्या पदावर बसलेला व्यक्ती कायदा पायदळी तुडू शकत नाही आणि तेच जर तुडवायला लागले तर सामान्य लोकांनी काय करायचं? ही सरकारची बाजू आहे की राज्यात शांतता राहिली पाहिजे, परंतु ती प्रक्रिया आम्ही पार पाडायला लागलो. गावागावात रात्रंदिवस जाऊन आम्ही समाजाला शांत राहण्याचं आवाहन करायला लागलो. असं जबाबदार एखाद्या मंत्र्यानं हे बोलणं योग्य नाही. परंतु आता त्यांचे संस्कार आहेत आणि त्यांची संस्कृती आहे, त्याला कोणी बदलू शकत नाही. त्यांना आता माझ्यावर टीका करतात. आता त्यांना संताजी धनाजीसारखा मीच दिसायला लागलो, त्याला मी काय करू? पाण्यात सुद्धा त्यांना करणार. अगोदर केली का मी? त्यांनी अगोदर केली. सुरुवात त्यांनी केली. मराठा आरक्षणाला विरोध करण्याची त्यांना गरज नव्हती. त्यांनी केलं, आम्ही करणार. आता त्यांना पाण्यातसुद्धा संताजी धनाजींच्या घोड्यासारखे संताजी धनाजीसारखे मावळे सगळा मराठा समाज त्यांना दिसायला लागला, त्याला आम्ही काय करू शकत नाही. ज्यांनी लाठीचार्ज केला ते आता अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली. कोणाची? कोण होतं?
पोलीस अधिकारी त्यांना आता गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात तुम्ही आली. निलंबनाची मागणी मा- केलेली सर. नाही, मग मारल्याची बक्षिसी दिली असेल, मला माहिती नाही, मी माहिती घेतो. जनतेवरती निष्पाप लोकांवरती हल्ला केला कट रचून, त्यांना जर बढती मिळणार असली, मी त्याची माहिती नाही घेतली. मी माहिती घेऊन याच्यावरती तुम्हाला पुन्हा सांगतो, कारण त्याच्यावर न्यायालयीन चौकशी बसणार आहे. सुट्टी कोणालाच मिळणार नाही त्यातून, कोणालाच. पण सर लाठीचार्ज जो करण्यात आला तो गृहमंत्री फडणवीसांनी आदेश दिल्याने अशा माहितीच्या अधिकाराखाली समोर आलाय. नक्की मग हा आदेश कोणी दिला होता काय वाटतं? तेच आम्ही सकाळपासून प्रश्न विचारतो की जर त्यांनी दिला नाही तर मग हा सरकार बनून गैरवापर, सरकार इतकी शक्ती असणारा अधिकारी कोण? कारण त्यालाही बडतर्फ करून त्याची चौकशी करून तो मधला कोण हे शोधला पाहिजे. बोलूयात आम्ही उद्याच्याला मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला सांगतो की हे तुम्ही शोधून काढा, कारण सुट्टी त्यांना नाही आहे. कारण त्यांनी निष्पाप लोकांवरती इतका प्रचंड हल्ला केलेला आहे. त्यांना एकालाही सुट्टी मिळेल, आजचं समाधान त्यांना असेल, परंतु सुट्टी यातून मिळणार नाही. चला, धन्यवाद. तुम्ही असा आरोप केलाय की तुमच्या मागे कोणतरी अज्ञात शक्ती आहे, तर काय नेमकं त्याच्यावर आणि सातत्याने हो, सांगितलं बरोबर आहे ना. मग स्क्रिप्ट करून दिली जाते. त्यांनी काय चूक केली? त्यांनी बरोबरच सांगितलं, माझ्या पाठीमागं शक्ती आहे, मराठा सामान्य मराठ्यांची शक्ती. कारण दुसरी शक्ती फिक्ती इकडं काही करत नाही आपल्यापाशी. आणि ते क्रिप्टन फिप्टन मी वाचत नाही, कारण ते वाचून माणूस एवढा बोलू शकत नाही. लिहून दिल्यावर मग सुखत असतो. ही मराठा समाजाची वेदना आणि भावना मी मांडतोय. इथं कुणी लिहून देणारं आपल्यापाशी टिकू शकत नाही, कारण कोणत्या राजकारण्याचा याच्यात काहीच संबंध नाही. त्यांना जवळ येतो याचा सामान्य मराठी आहेत, आणि सामान्य मराठी लढा जिंकणार आहेत, आणि सामान्य मराठी आहेत म्हणूनच हा लढा इथपर्यंत आला नसता.